सर्वप्रथम निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या सर्व निर्भय सैनिकांसोबतच निर्भय सैनिकांचे जे पाठीराखे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. निर्भय सैनिकांचं विशेष अभिनंदन. आणि आमच्या सोबत चालणं सोपं नाही म्हणून तर अजून एकदा विशेष अभिनंदन. अंजलिताई तमानिया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अंजलिताई तमानिया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ताई म्हणतो मी. आणि ताईने खरंच मला लहान भावाप्रमाणे खूप माया दिली, प्रेम दिलं. बघा, त्यांनी स्वतःहून रशियावरनं मला फोन करून रात्री 2 वाजता फोन केला, आपल्या इकडचे 2 वाजता, आणि सांगितलंय निश्चिंत राहायचं, 3 दिवस आहेत मला येण्यासाठी बाकी, तेवढ्या वेळ तुम्ही थोडी वाट बघा, मग 1 दिवस मला मुंबईत सेटल डाऊन व्हायला लागेल आणि नेक्स्ट डे मी नाशिकला. मी फरार झालेलो होतो, मी पुणे आणि नगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर होतो. ताईने मला फोन केला, ताई मला त्या बाउंड्रीवर भेटायला आल्या. तिथे आमची भेट झाली, चर्चा झाली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. आणि हळूहळू हळूहळू आमचे सर्व माणसं सुखरूप घरी परतले. कोण करतो कोणासाठी आज, त्यातल्या त्यात मुंबईकर म्हटलं तर खूप मानवता माणुसकी कमी असलेली माणसं, असं आपण शिक्कामोर्तब केलेली उर्वरित महाराष्ट्रातली माणसं. पण तिथे मला ताई भेटली आणि आज मी तुमच्यामध्ये सक्षमपणे त्याच कॉन्फिडन्सनी, त्याच इच्छाशक्तीनं, कुठलंही पद नसताना पुन्हा एकदा जोमानं, आत्ता नव्हे, ज्या दिवशी आळे फाट्याला भेट झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी ताईने मला सांगितलं नाशिकमध्ये यायचं आहे. मी ताबडतोबीनं नाशिकला पोहोचलो आणि आमचा जग्या अजिबात सोडत नाही मला. लगेच दुसऱ्या दिवशी नवला दत्त म्हणून हजर, हैंडबिल बांटने के हैं. मैं बोला भैया आपने सारे लोग अंदर है और तू क्या कर रहा है, काम तो करना पड़ेगा, बोले लोगों में जाना पड़ेगा, रस्त्यावर जावं लागेल, लोकांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख त्यांना विचारावं लागेल, त्या समस्यांचं निराकरण करावं लागेल. 2 तास तुम्हाला रोज रस्त्यावर फिरणंच फिरलंय. थांबतोय का आम्ही रस्त्यावर, दिसतो की नाही? या 3.5 महिन्यामध्ये फक्त मी फरार झालेले 2 महिने सोडून आम्ही रस्त्यावर नव्हतो. निर्भय महाराष्ट्र पार्टीचा मित्र आहे रस्ता. रस्ता आमचा मित्र. जनतेच्या समस्या सोडवणे हे आमच्या अंगातलं गुणच होतं. आम्हाला ते केल्याशिवाय चैनच पडत नाही. आणि काय असेल ते असो, 14 वर्ष, 14 की 12 ताई आपण केव्हा भेटलो? तुम्ही अध्यक्ष होत्या म्हणजे 2013ला अध्यक्ष झाले. 2012 पासून आमचे स्नेहबंध आहेत आणि 2012 ते 2025 एक तर पूर्ण होऊन वरती 1 वर्ष झालं, पण संबंधात कुठेही खंड पडला नाही. काही राजकारण सोडलं, पद सोडले, पण माझं त्यांच्या घरी जाणं कधी थांबलं नाही. माझं सातत्यानं काही ना काही कामानिमित्ताने, म्हणजे काम काय हो, चोर डाकू दरोडे घर दिसला, आमच्याकडे काही घबाडा आलं की चर्चा करायला आम्ही तिकडे जाणार, या व्यतिरिक्त दुसरं काही कामच नाही. आणि ते अखंडपणे सुरू असलेले स्नेहबंध अशा पद्धतीनं अचानकपणे कामात आले. आज मी कबुली द्यायला कधीच कंजूशी करत नाही. मी काय नीचपणा केलेला आहे तो तुम्हाला सगळ्यांना तोंडावर सांगितलाच पाहिजे. त्याच्याशिवाय ना पापक्षालन होणार नाही. ताई पक्ष काढणार होत्या, आमचा पक्ष निर्माण झालेला होता, पण तुम्हाला सांगतो पक्ष आमचा निर्माण होण्याच्या प्रोसेसमध्ये आमच्या पक्षाचा, आपल्या या पक्षाचा चेहरा, नेता ताईच असतील म्हणून आम्ही 2दा त्यांच्याकडे गेलो. मी 2दा पाया पडू देत नाही ताई मला, पण 2दा पाया पडायचा प्रयत्न केला, ताईने मला नाकारलं.
पण नंतर त्यांचे जे सख्खे मित्र होते मुंबईतले, त्यांच्या डोक्यात एक दिवशी हवा आली. ते म्हणले आपल्याला पण पक्ष काढायचा. मग त्यांच्या सवंगड्यांचा मला फोन आला. म्हणले पक्ष काढायचा आहे, तुम्ही मिटिंगला या. आता मिटिंगला आपल्याला बोलवत आपण जाणार, ते पक्ष काढलेला असो नसो काही घेणं, ताईने बोलवलं जायचं आपल्याला. मी गेलो. मला ताई तिथे डायसवर बसवलं. मी तिथूनही भाषण टोकलं. आम्ही म्हटलं आम्ही तुमचे बांधलेले, तुम्ही आम्हाला जसं सांगाल आम्ही तसं करायला तयार आहे. मी आपला शब्द देऊन निघून आलो. पण ते जमता काही जमलंच नाही. आणि बघा माझा इतकं कोतं मन. ताई तिकडे मराठवाड्यात एकट्या लढत होत्या. मला जगबीर, राजाभाऊ, तुषार सर, बालाजी आबादार सांगत होते आपण ताईच्या बाजूला जाऊन बसलं पाहिजे तिथं. तर मी म्हटलं नाही यार, त्यांचा पक्ष स्थापन करायचं काम चालू आहे, आपण त्याच्यात लुडबुड करू नये. आणि मी गेलो नाही बरं का. खरं तर ते 5-7 जण बसायचे, आठवतं का? बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किती लोक असायचे? 5 ते 7 लोक असायचे. मग भावेला जायला पाहिजे होतं का नाही? पण हा नालायक भावे गेला नाही बरं का. कारण खूप सांगता येतील आपल्याला, पण मनापासून जायलाच पाहिजे होतं. मी कर्तव्यात कसूर केला आणि ते शल्य, तो गिल्ट माझ्या मनामध्ये होता. म्हणून अटक झाल्यानंतर माझ्या मनामध्ये वारंवार ताईला बोलवावं, ताईला सांगावं असं असताना मी ताईला फोन करू शकलो नाही. पण बघा मन किती मोठं आहे ताईचं. त्यांना फक्त कळलं, आता कडच्या मार्गाने कळलं, सोशल मीडियातनं कळलं, मला नाही माहिती, त्यांना कळलं. आणि त्यांनी स्वतःहून मला फोन केलाय रशियावरनं. आणि स्वतःहून सगळी मदत केलेली. बरं, सर्व मदत केलेली, काहीच ठेवलेलं नाही. राजाला मला ना खूप प्रेमानं जीव घातलेले घरामध्ये. बरं, स्वतः वाढून जेवायला घातले आणि आम्हाला जीव दिलेला आहे. काहीच घाबरायचं नाही. आपण लढणार आहे, यांना एकालाही सोडणार नाही आपण. आणि आम्ही लढतोय. आज त्यांच्यामुळे आज हे सभागृह एवढं तुडुंब भरलेलं आहे. आपला 20 तारखेचा खरा वर्धापन, पण ताईची मला 23 तारीख मिळाली. आम्ही म्हटलं आम्ही 23 करतो, तुम्ही आम्हाला 1 तारीख, आम्ही 1 तारीख करतो. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की आपल्याला हायकमांड नाही ना हो. आपले हायकमांड आपण खुद और हे जनता आहे. तुम्ही आमचे हायकमांड. आमची बांधिलकी जनतेशी, अरे आमची बांधिलकी जनतेशी, अरे आमची युती जनतेशी, अरे आमची आघाडी. जनतेशी. तुम्ही पाठीशी, मग काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. भावे जे काय करतो ते तुमच्यामुळे करतो. आणि बरं काय, हे सगळे लोक रस्त्यावर नसतात आमच्या बरोबर. यांच्या अशा वाईट येत राहतात. भावे तू असं नाही करायचं बरं का, तू असंच चालायचं. त्या भारतीताई बघा तिकडून दिवसत असतात, मला काही इशारे देत असतात. भावे तेडा नाही चालणे का, तर नुसतं तिथून आपल्याला इशारा केले की आपण गप्प बसावं, वाकड्यात जायचं नाही. पण जेव्हा जेव्हा गुंडांशी लढाई झाली आमची, त्या वेळेला हे लोक आतलं सुखावतात आणि बाहेरनं म्हणतात तू खूपच वाईट बोलला होता. असे डेंजर लोक आहे. मग आम्ही द्विधा मनस्थितीत जातो ना यार, काय करावं. आमचे दीक्षित काका पुढे, हा दीक्षित काका, तुझा आवाज वाढलेला होता. हे हिंसा आहे, मला मान्य नाही. आता पण या भाषणात नाही काही झालं ना, संध्याकाळी माझी चमटी करणारच येते. ते म्हणाले तुझ्या देहबोलीवरनं मला समजेल तू किती शांत झालाय, किती अहिंसक झालाय. आपण त्याचं मूल्यमापन करू. हा जो कार्यक्रम आहे ना, जितेंद्र भावेंचं काय चुकलं, डॉक्टर मिलिंद वाघ सर आलेले होते ना. हा, मिलिंद वाघ सर आणि माझे गुरुवर आहेत, त्यांना ते गुरुही म्हटले चालत नव्हती. या आटी शर्तीवरची मैत्री आमची, त्यांना ते गुरुही म्हटलेलं चालत नाही. तर या दोघांच्या संकल्पनेतनं पहिल्यांदा नाशिकमध्ये इतिहास झाला. कुणा एका राजकीय व्यक्तीची जाहीररित्या त्यांनी केलेल्या चुकांची चिकित्सा, निरीक्षण आणि तुमच्या माझ्या गावठी भाषेत चिरफाड. काही लोकांनी माझा हेकट स्वभाव आहे असं जाहीर केलं. ऐकतच नाही, जिद्दी आहे, हट्टी आहे, हेकेखोर आहे. तुम्ही करा कार्यक्रम, तोच येणार नाही. आता त्यांना काय माहिती, या दोघांनी विचारून मला तो कार्यक्रम ठेवलेला. फक्त एवढं होतं की म्हणले तुम्हाला एंट्री नाही, पहिल्या फोन मध्ये सांगितलं.
म्हटलं काका आपण तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, जसं ताईंनी सांगितलं तिकडे मुंबईला की लगेच जसं भराभर पळत जातो तसं काकांनी सांगितलं तुम्हाला एंट्री नाही. म्हटलं ओके काहीच अडचण नाही, तुम्ही तुमचं ठरवा. म्हटलं तुम्ही जसं सांगाल तसं करायचंय, कारण हा कार्यक्रम मला समृद्ध करणार आहे, माझ्या चळवळीला समृद्ध करणार आहे, माझ्या चळवळीतल्या सहकार्यांना समृद्ध करणार आहे. त्याच्यानं लोकांचा आमच्यावरचा विश्वास अजून दृढ होणारा हा कार्यक्रम आहे, तो करायला पाहिजे. आणि तो कार्यक्रम झाला, इतिहास घडला नाशिकमध्ये की राजकारणातल्या एखाद्या व्यक्तीची अशी जाहीररित्या चिरफाड करण्यात आली. आणि त्याच्यामध्ये मग मला प्रश्न पडला होता बरं का, हे लोक अहिंसक पद्धतीनं चिरफाड करतात की हिंसक. पण त्यांनी खरंच अहिंसक पद्धतीनं सगळी निरीक्षणं नोंदवली आणि त्यावर हुकूम माझं सगळ्यात शेवटी त्यांनी भाषण ठेवलं. भाषण नव्हतं ते, मला उत्तर द्यायचं होतं की तुझी चंपी केल्यानंतर तुला थंड थंड वाटतं की आगार होते, सांग बाबा. मग मी ते सांगितलं. कार्यक्रम छान संपन्न झाला. 100-150 लोक आले होते. सगळेजण विचारी, चिंतनशील, विवेकी लोक होते. त्यांनी जे काही चिंतन, मनन, निरीक्षण नोंदवली ती स्वीकारली, विनम्रपणे स्वीकारली. आता कृतीची जोड द्यायची वेळ आली. पण अंगामध्ये तर ते सळसळणारं रक्त, हे मला गांधीजी बनवायला पाहतात, अंगामध्ये भगतसिंग, अंगामध्ये वेगवेगळे स्वातंत्र्य सैनिक, सगळी मारामारी आली. 20 तारीख लगेच यांचा कार्यक्रम झाला. 20 तारीख आली. 20 तारखेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व्याख्यानमाला असते. त्याच्यात एक निरीक्षण होतं की जितेंद्र भावे एकला चालव रे, किंवा तो एकटाच सगळं करत राहतो, तो आपल्यामध्ये सहभागी होत नाही, समविचारी लोकांच्या सोबत येत नाही, हा एक आरोप होता. लगेच मला त्यांनी बदल करायला लावला. सगळ्या सभा संमेलनांमध्ये तू सगळ्यांमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. मग पहिला छाताडावर बसला तो सोमनाथ आणि दुसरा मानगुटीवर बसला तो जग्ग्या. 6 बजे जाना है, मैं खुद आने वाला हूँ, तुम पहले निकलो, मैं आता हूँ तुम्हारे पीछे से. सोमा दुसऱ्या बाजूनी बायकोला घेऊन कलेक्ट बंदोबस्तात या तिघांनी मला त्यांच्या तिथे नेलं. आणि तुम्हाला सांगता एकदम गपचूप हाताची घडी तोंडावर बोट सारखा एकदम मस्त सिन्सिअरली बसून राहिलो. 3 तास बसून राहिलो मस्तपैकी, सगळं ऐकलं. आणि या वेळेचे वक्ते इतके सुंदर होते. अशोक पांडे, पत्रकार अशोक पांडे. आणि मी खरंच काका पहिला असा वक्ता ऐकला ज्यांनी मला डावं बनवलं नाही, ज्यांनी मला उजवं बनवलं नाही, मला कोणत्याच विचारसरणीचं बनवलं नाही. मला माणूस म्हणून मुक्तपणे जग, हा लोकशाही प्रधान देश आहे, तुमच्या सगळ्यांचा अधिकार हा अबाधित राहिला पाहिजे. जनसुरक्षा विधेयक आलेले आहे, त्या विधेयकाला सगळ्यांनी आपण विरोध केला पाहिजे आणि आपली सुरक्षा आपणच करू शकतो. इथं लोकशाही, इथं संविधानाचं राज्य आहे. स्वतंत्र हा जनसुरक्षा कायदा करण्याची गरज नाही. इंग्रजांचा तो कायदा होता, जनसुरक्षा कायदा जो आहे तो इंग्रजीमध्ये पब्लिक प्रोटेक्शन ऍक्ट. लक्षात राहील पास होते आपण. कारण हे चिंतन, मनन, अभ्यास काहीच करायची सवय नाही. सगळ्यांना मी बोलतो ना, सगळ्यांना वाटतं मी खूप वाचन करतो. काका मला सांगतात तू वाचन कर, चिंतन कर, मनन कर, अभ्यास कर. सचिन मालेगावकर तेच सांगतात. मी पठ्या काय तेव्हा अभ्यास करत नव्हतो. 10वीला ताई 35 मार्क आहे, मला 35. पण आता शहाणपणा शिकवत फिरून राहिलो राज्यभर. कसं आहे ना. आणि तुमच्याकडे पोराला जर 90 पडत असतील तर 89 पडले तर पोरांना इतकं टोचून बोलले की पोरांनी आत्महत्या केल्या. आमचा जगबीर कोणच्या हो पॅटर्न में रे, उसके खिलाफ आपण लढते हो. शाळा को और कॉलेज को फेक देते और वो क्लास ही वो क्लास टाइप क्लासेस. टाइप क्लासेसच्या विरोधात काम करत असताना त्या टाइप क्लासची दिले जाणारे टार्गेट, त्याच्यामुळे पोरं आत्महत्या करतात. काय तो म्हणजे 4 मार्क कमी पडले, 2 मार्क कमी पडले, आणि हा 35%, 35च मार्क. काका मला 28च पडले असतील. बाकीच्या विषयात जरा चांगले मार्क होते म्हणून त्या बिचाऱ्यांनी पास केला असेल, तर तेव्हाच शिक्का लागला असता 10वी नापास. पण झालो बोका तवासा पास झालो. तुमच्या पुढे आता शहाणपणा करून राहिले. तर त्या अकॅडमिक्सचे मार्क बाबांना ते काही कामाची नाही. त्याचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. काकांना माझ्या काही गोष्टी जरी खटकत असल्या तर त्यांनी एक शिक्का मारलेला आहे, तो एक चांगला माणूस आहे. आणि माझ्या आईचं म्हणणं होतं की तू चांगला माणूस म्हणून जग, विषय संपला. तू काय करतोयस काय घेणं देणं नाही. आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं, प्रेमानं मी अजूनही माणूस राहण्याचा प्रयत्नात जे आहे तो बऱ्यापैकी बहुतांशी मी माणूस राहण्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करतोय. होईल कदाचित काही दिवसांनी अजून चांगला माणूस बनेल मी. तुम्ही सगळेजण मला सगळ्या बाजूनी व्यवस्थित घडवत आहात.
मी घडत आहे इथे बसलेला प्रत्येक गुरु जो आहे त्या सगळ्यांना वंदन करतो. तुम्ही या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या या छोट्याशा रोपट्याच्या वाढीचे साक्षीदार म्हणून इथे उपस्थित आहात, त्याचा मला खूप खूप आनंद आहे. ताई, हे लोक इथे असे या सभागृहात जमले. हो हो, असं कुठल्या कार्यक्रमात होत नाही की एक मुद्दा मांडायचा राहिला म्हणून आपण परत येतो. कधी बघितलंय तुम्ही असं? पण तो मुद्दा महत्वाचा आहे आणि तो माझ्याकडनं चुकून राहिला. आज हे जे सगळे असतात ना, आता मला नावं नाही घ्यायची कोणाची, पण हे जे प्लॅन करतात ना अतिशय सिस्टमॅटिकली करतात. आज भावेंना अटक न करता कार्यकर्त्यांना अटक केली आणि आज सडवत ठेवून, खरं त्याच्यात कुठल्याच याच्यात इतकी मोठी शिक्षा आणि इतके 3-3 महिने आत ठेवण्याची खरंच गरज नव्हती. मारहाण पण झाली. तर हे करणं खरं तर इतकं चुकीचं होतं, पण ते का केलं? ते एवढ्यासाठी केलं की असा तुमचा वर्धापन दिन खरं होऊ नये. आज प्रत्येक घरात प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं असतील, तो तर बाहेर फिरतोय, तुला अटक झाली, कशाला जातो सुशेरा करायला, त्याला नाही काय केलं, त्याला नाही अटक झाली. हे प्रत्येक घरात प्रत्येक कार्यकर्त्यांनी ऐकलं असणार रोजचं 100%. आणि म्हणून त्यांच्या अतिशय जवळचे लोक त्या सगळ्यांवर केसेस टाकल्या गेल्या, त्या सगळ्यांना अटक झाली की सगळ्यांना मोडून काढून हा पक्ष संपुष्टात यावा म्हणून तो प्रयत्न केला गेला. आणि म्हणून मला असं वाटलं होतं की आपण जर आता उडून तिथे त्यांच्यासाठी उभे राहिलो नाही तर मला माझ्या मनाला लाज वाटेल की चांगल्या लोकांसाठी जर मी उभी राहू शकले नाही तर त्या ऍक्टिव्हिजमला काय अर्थ. आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याला मला सांगायचंय की खचून जाऊ नका. हा एक सोची समजी साजिश आणि ती केली गेली, हे तुम्ही समजून घ्या. हे सगळीकडे असंच होतं. तुम्हाला जर आता आम्ही सगळ्यांनी आम आदमी पक्ष सोडलाय, पण तरी पण मुद्दाम सांगते की आधी सत्येंद्र जैनला अटक झाली, मनीषला अटक झाली, तोपर्यंत त्यांनी अरविंद केजरीवालला अटक केली नव्हती. आणि हळूहळू घाबरून लोक सोडून जातात, घाबरून. तर आताची आपली जी वेळ आहे ना, ती खरं टेस्टिंग टाइम आहे आपल्यासाठी. आता जेवढी माणसं आहेत ना, समजा तुमचे किती आहेत मेंबर? 18,000 काहीतरी टोटल. हा, 20,000 आहे. ते 20 लाख कसे होतील ना, याच्यासाठी आता तुम्ही सगळ्यांनी. आणि प्रत्येकाला मी खरंच सांगते, मनापासून सांगते की तुम्ही फंड जो तुम्हाला जमा करायचा आहे ना, तो क्राऊड फंडिंग करा. क्राऊड फंडिंग म्हणजे काय की प्रत्येक माणसाकडनं, तू राजा असो का रंक असो, आम्हाला फक्त महिन्याला 100 रुपये हवे. तू काही असे ना, तर असा प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर आपल्याला 100 रुपये महिना असे 5 लोकांकडनं आणले, मग ते आपले घरचे असतील, मित्र असतील, परिवार असेल, 5 लोकांकडनं 100 रुपये महिना म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी 500 रुपये आपल्याला महिन्याला जर पक्षाला दिले, सगळीकडे स्वच्छ पैशाची आपल्याला ऑफिसेस काढता येतील, फंडिंग व्यवस्थित होईल, निवडणुकात आपण हवे तसे म्हणजे वायफळ खर्च नाही, पण योग्य तो खर्च करू शकू. तर आता म्हणून मी यांच्याबरोबर आता बसणार आहे आणि येत्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणा किंवा महानगरपालिकेची निवडणूक म्हणा, सिस्टमॅटिक प्लॅनिंग करून पक्षाला आपल्याला सगळ्यांना उभं करायचंय. मला फक्त कार्यकर्त्यांना ते सांगायचं होतं, स्पेशली ज्यांना अटक झाली होती त्यांना, की बिलकुल खचून जाऊ नका. हा यांचा गेम प्लॅन होता, तो सक्सेसफुल मात्र होऊ देऊ नका.
कुठं होतो मी? ताई धन्यवाद. आणि मी मगाशी तो किस्सा सांगितला, पण मी तुम्हाला सॉरी काही म्हटलो नाही बरं का, कारण मी तुम्हाला सहकार्य केलं नाही. त्याच्या पुढची स्टेप ती होती. मी कुठपर्यंत आलो होतो? हा, तर असं साधारण अकॅडमिक टायप तर त्या टायपच्या विरुद्ध लढणारे आम्ही माणसं, अकॅडमिक्सच्या मागे फिरणारे पॅरेंट्स, पोरांना मारून टाकताय आणि दुसऱ्या बाजूला मी आहे. तर माझ्यासारखे असे खूप लोक आहेत की ज्यांनी अकॅडमिक्स मध्ये काहीच केलेलं नाही, पण त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये, सोशल लाईफ मध्ये खूप काही अचीव्ह केलेलं आहे. तर या निमित्ताने मला तुम्हाला विनंती, बाबांनो त्या मार्कांच्या रॅट रेस मध्ये पोरांना काही टाकू नका आणि त्यांचं शोषण करू नका. आम्ही शोषणाच्या विरुद्ध काम करतो. आता हे घरातलं पण शोषण आहे ना, त्याच्यावर मला आता बोलणं क्रमप्राप्त झालं. एनिवे, मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की बाबांनो, सोशल मीडियावरनं आम्हाला मदत करताना भूमिका घ्यायला लागेल बरं का. तुम्हाला शेअर करा असं मी सांगतो प्लीज. काय होतं, तुम्ही रस्त्यावर आमच्या बरोबर येत नाही. आता इथं उपस्थित सगळेजण सांगतील सिग्नलवर जास्तीत जास्त आम्ही किती माणसं असतो हे हँडबिल वाटताना रोज? सांगा, कोण सांगेल? 5, 10, 3, 4 किंवा 4, 5, पण जास्तीत जास्त जग्गा आणि मी आहे ना कॉमन आहे. 2. बरोबर आहे. 2 माणसं कमीत कमी असतो आम्ही आणि जास्तीत जास्त 4 किंवा 5 जण असतो. नका करू ते काम, काहीच अडचण नाही आम्हाला. पण मग सोशल मीडियावर तुम्ही सारखे असतात ना, तर शेअर करून आहे ना भूमिका घ्या. शेअर करणं खूप जरुरी आहे. त्याच्यावरती तुम्हाला लिहायला चान्स पण असतो. 2 ओळी लिहा ना. तुम्हाला मी पैसे मागितले का? ताई, या पक्षाचं सौंदर्य काय आहे? हा, मी पहिल्यांदा ऑर्गॅनिक वाढ या विषयावर बोलतो, नंतर शिवीगाळ कोणीच करू नका हे सांगून, बाबांनो थांबा. आणि शिवीगाळामुळे ना हा जो प्रॉब्लेम झाला, हा शिवीगाळामुळेच झाला होता. हा, आणि आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला याचा राग येऊन आपल्या एका कार्यकर्त्याने त्या लेडी ऑफिसरला खूप धुवून टाकलं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. हा, कार्यकर्ता नाही येतो आमचा, पण त्याचा तो बेनिफिशियरी आमचा लाभार्थी होता. त्याची 23 गुंठे जमीन आम्ही सोडून दिली होती 2 विहिरींसहित ह्याच्या जबड्यातनं, सावकाराच्या जबड्यातनं काढून दिली होती. आणि मग त्याचा उपकार म्हणून तो जितेंद्र भावेला असं म्हणता काय, जितेंद्र भावेच्या विरोधात गुन्हा काय, मग धरून त्यांनी धोबी पछाड देऊन टाकली. तर तुम्ही त्या सोशल मीडियावर चुकीचं लिहू नका. चांगलं लिहिता येतं ना, काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? चांगलं लिहा. तर हा पक्ष ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक. आता इथं जमलेल्यापैकी कोणाला तरी पैसे मिळाले का हो पुणेवाले? बसचं भाडं मिळालं का? जाण्या येण्याचे खाण्यापिण्याचे काही पैसे दिले का? आणि सगळे उपाशी ना, अजून सगळी जमाले ना. हा, वेळ आता खात आले सगळे. आणि सगळं ऑर्गॅनिकली होतंय. ताई, तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्ट ऑर्गॅनिकली केला. माझ्या मनामध्ये शल्य होतं, मला लाज वाटत होती की ताई मला मदत करा सांगायची. स्वतःहून मदत आली. आणि काय त्या आजही त्यांनी ते इथे पुन्हा उच्चार केला त्या वाक्याचा, जेवढा माझ्यावर माझा विश्वास आहे तेवढा माझा जितेंद्रवर विश्वास आहे. सगळीकडे सांगितलं, सगळीकडे. म्हणून तुम्हाला हे चुकीचं काम थांबवायचंय, ठणकावून सांगितलं. तर ऑर्गॅनिकली या सगळ्या गोष्टी घडत गेल्या, नॅचरली सगळ्या गोष्टी घडत गेल्या. मला काही पक्ष उडायचा नव्हता काका. 2,500 पक्ष आहे या देशामध्ये आणि त्याच्यातले जवळपास 2,000 पक्ष बंद आहेत किंवा 2200-2300 पक्ष बंद आहेत. 200 पक्ष फक्त काम करतायत, 101 पक्ष थोडी हालचाल करतायत, 51 पक्ष ऍक्टिव्ह आहेत आणि 5-7-10 पक्ष फक्त सत्तेत आहेत. तर म्हटलं अरे त्या 2,500 एक काय 2,501 निर्भय महाराष्ट्र पार्टी कशाला बोंबलायला करताय? म्हटलं आपण शिकलेले माणसं आहे, आपल्याला ज्ञान प्राप्ती झालेली आहे, आपल्याला कृतीची जोड द्यायला पाहिजे त्या ज्ञानाला. आणि आपण एकदम टेक्निकली आणि कॉमन सेन्सने विचार करायला पाहिजे, प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे आणि नको काढायला ती पार्टी. पण हे सगळे बसलेले नाही, ते सगळे यांनी सांगितलं पार्टी काढावंच लागेल. तुम्हाला आहे ना बदनाम करून काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सिद्ध करावं लागेल की मी त्या पक्षात असताना स्वतःसाठी काम न करता पक्षाच्या हिताचं काम करत होतो हे सिद्ध करायला तुम्हाला तुमचा पक्षच काढावा लागेल. आणि म्हणून या सगळ्या माझ्या निर्भय सैनिकांच्या आग्रहामुळे मला पक्ष काढावा लागला. जगबीरने इतकी जिद्द केली आणि राजाभाऊनी सगळं ते टेक्निकल कॉम्प्लायन्सेस केले. आणि त्यावेळेचे माझे सगळे सवंगडी मला सांगत होते हे करायचं म्हणजे करायचं.
पण काका आम्ही बरोबर 3 ते 4 महिने मेहनत करून सगळं काम केलं आणि आमच्या घटनेचा विषय आज ताईंनी घेतला. ताईला सॅल्यूटच करायला पाहिजे बॉस. कारण आम्ही जी घटना लिहिलेली ना, चोरली काका आम्ही घटना. दुसऱ्या एका पक्षाची घटना चोरली, ती वाचली, त्याच्यामधलं जे चुकीचं वाटलं काढून फेकून दिलं, त्याच्यावर चांगलं भरलं. भरकर आम्हाला तो पक्ष मंजूर करायचा होता, दिली पाठवून ती घटना. आमचे बालाजी आवाजाला म्हणतात घटना कुठे? अरे घटना कुठे म्हणजे आता ती घ्या एकदाची वाचा, तिला कुणी पाहिजे. आमची घटना काय हो? मानवता 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 आणि मानवता. एकदम एका शब्दात घटना आमची. ज्याच्या डोळ्यात पाणी, डोळे कोणत्या जातीचे, कोणत्या आडनावाचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या पंथाचे, कोणत्या गावाचे, कोणत्या शिवाचे, कोणत्या रंगाचे, काही घेणं नाही. डोळ्यात पाणी. भावे आणि भावेचे सैनिक पाळणार, निर्भय सैनिक त्याच्याकडे जाणार, रुमाल काढणार, त्याचे डोळे पुसणार. बस झाली आमची स्थिती. या घटनेचं काहीच नाही. तरी पण ताईंनी मोठेपणा दाखवलाय आणि खरंच त्यावेळेपासूनच त्या विचार करतायत, ते लिहित आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. आणि आबा तुमचं उत्तर मिळालं. घटना आबांनी घटनावर आहे ना आमच्या इथं टाव फोडला होता. आमच्याकडे असं आहे की जो मुद्दा उभा करील ना त्याला सांगायचं तूच कर. हा मग त्याला त्याच्याबद्दल उत्कंठ आहे, त्याच्याकडे काहीतरी असेल ना मार्ग, मग कर बाबा तू ते पुरं. मग दिलं त्यांना, त्यांनी डोकं खासून पाहिलं आणि दिलं ठेवून. म्हटलं असंच खूप जणांचं झालंय म्हटलं. आणि पुण्यात नाही की नाही इंटेलेक्च्युअलचा मला फोन आला, तुमचं काम खूप चांगलं आहे म्हणे. मी आजपर्यंत कुठल्याही पक्षाला स्पर्श केलेला नाही, मी तुमच्या पक्षाला स्पर्श करू इच्छितो, पण मला तुमची घटना बघायची. मग मी त्यांना ऐकलं घटना काहीच नाही म्हटलं तिच्यामध्ये, तरी पण मी पाठवी म्हटलं तुम्हाला हवी असली तर. तो म्हणे नाही मग ती बाजूला ठेवून द्या, मी माझी घटना देतो. म्हटलं मग आम्ही ती वाचू आणि ती मंजूर करून टाकू, झाली आपली घटना म्हटलं. दिलं ना करायला. आणि तो बकरा दिला मी आबांच्या ताब्यात. आबा म्हटलं याला चेक करा, उलटा पालटा करा म्हटलं, याला याची चिकित्सा करा. सापडलं काहीच नाही काका. 5च मुद्दे पाठवले होते त्यांनी, मग ते बसला विचकीत. ज्याला धरला त्याला दिला फेकून. म्हटलं तुला कार्यकर्ता म्हणून काम करायचं असेल तर कर. खूप अनुभव आहे आम्हाला अशा गोष्टींचा. लोक खूप आरंभशूर असतात, आम्ही हे करू पक्षासाठी, आम्ही ते करू. आम्ही काय अरे मग तूच कर ना, काय प्रॉब्लेम आहे आम्हाला. पण नाही करता येत लोकांना. लोक सल्ला देण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. आता आम्ही तुम्हाला सांगतो कायम कौन सा शब्द आहे आपला जगी, कौन सा नाव, सलाह देणे वाले ज्ञानचंद. आम्हाला ज्ञानचंद खूप भेटतात. रस्त्यात मी असा धरलेला असतो, तो कानात येऊन सांगतो भावेश तुम्ही आता हा मुद्दा उचला, तुम्ही ह्याच्यावर काही बोललेले नाही, मी आपला धरलेला असता. मग त्याला म्हटलं तू कुठं राहतो, मग पंचवटीत राहतो. मग तू काय करतो, आमचा लाईव्ह पाहतो का. म्हटलं हा पाहतो. कधी शेअर केलं का, कधीच नाही केलं. त्या संदर्भात तुला काही करावं वाटतं का, काहीच नाही केलं. मग मी त्याला म्हणतोय काय राव तू काहीच करू लागत ते आम्हाला तू नुसतं ज्ञान देऊन राहिला. हे ज्ञानचंद रायचंद अजून कोणता आहे तो चंद, हमको चाहिए करमचंद तो मिळते नाही. त्याला म्हटलं आपण आज सिग्नलवर जायचंय, मला माझ्या बहिणीला सोडायला जायचंय. अरे आपल्याला सिग्नलवर काम करायचंय, आपल्याला इथं जायचंय, आपल्याला तिथं जायचंय. काही नाही, यादीच असते एकदम मोठीच्या मोठी. आणि आम्ही ते आता फोन करणंच बंद करून टाकलं नाही, कोणाला फोनच नाही करत. ऐकता मस्तपैकी उभं राहायचं. तिथल्या दिवस काही लोक स्टँडवर गाडी लावतात आणि लगेच उतरतात आणि ते वाटायला सुरुवात करतात. आता पब्लिक स्टार्ट झाली काका. पहिल्यांदा ना ते लिफलेट घेतच नव्हते, आता ओ भाई सर आणि स्वतःहून मागून लिफलेट घेतात. आणि मी म्हटलं अरे नुसते लिफलेट नका घेऊ, वाचा, प्रश्न करा. आम्ही खूप विद्यार्थ्यांच्या त्या शाळेच्या गाड्यांमध्ये देतो मुलांना आणि सांगतो हे लिफलेट घ्या, वाचा. तुम्हाला काही प्रश्न निर्माण झाले तर आम्हाला प्रश्न विचारा. आम्ही राजकारणी लोक खूप नालायक असतो असे तुमचे आई वडील म्हणतात, ते तुम्हाला सांगतही असतील तर आम्ही नालायक का नालायक एवढं तरी ते वाचून आम्हाला सांगा. पण एकाही पट्ट्याचा फोन येत नाही कधीच. आणि इंटरनॅशनल स्कूलातले पोरं राहतात, त्यांना देतो आम्ही तो कागद. आता त्यांचा मराठीचीच बॉम्ब असेल, ते वाचतच नसतील. कारण इंटरनॅशनल स्कूलातले पोट्टे दे काय वाचणार तुमची मराठीची आखी बोंब. साध्या मराठी शाळेतल्या पोरांची बोंब, त्या इंटरनॅशनल स्कूलातल्या पोरांची किती बोंब असणार आहे, भयानक बोंब असणार आहे. तर आम्ही हे सगळे प्रयोग करत असतो, रस्त्यावर करतो आणि रस्त्यावर लोकांना भेटतो. रस्त्यावर लोकांच्या मी पाया पडतो, जे मला ज्येष्ठ लोक भेटतात त्यांच्या मी पाया पडतो आणि त्यांना सांगतो देशाकरता करा. आता एक सोलापूरचे आमचे टम्मेवार, काय नाव तुमचं,
तम्मेवाद आल्यापासून 3दा 4दा पाया पडला माझा माणूस माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे काका. कसा संस्कार आहे आपा. ते काँग्रेस राष्ट्रवादी आमचे ढडके पक्षाचे लोक नेता आला की कसे जाणार पाया पडत राहत. हा म्हटलं तुम्ही पाया नका पडतो, तुम्ही काम नाही करून म्हणलं. कवडीचं काम नाही तुमचं, तुम्ही लक्षात नाही राहणार माझ्या. तुम्ही कामच करा, रस्त्यावर उतरा, लोकांच्या घरी जा, लाईव्ह करा. ताई कुठे गेली माझी श्रीरामपूर. हा आमच्या या ताई आहे बरं का, गोरे ताई, शीतल गोरे ताई. ताई होळकर. ताई तुमच्या कानात सांगितली मी यांची स्टोरी. काका एका गावामध्ये 8 वाजता प्रश्न सोडून संपला. त्या तारकपूर नावाचं बस स्टँड आहे नगरमध्ये, तिथे येऊन उभ्या राहिल्या श्रीरामपूरला जायला एसटी पाहिजे म्हणून. 12 वाजले तरी एसटी लागेल काका. आणि मी कुठंतरी कोणत्या तरी दौऱ्यावर होतो. मी ते लगातार मला चिंता लागून जाते, एकटी फिरते बाई. विचारत होतो कुठपर्यंत आल्या म्हणे अहो एसटीच लागली नाही म्हणून मी गेलीच नाही म्हणे, इथंच बसलेली. म्हटलं मग तुमचं डोकं का नाही चालत. म्हणे काय करू. म्हटलं शस्त्र आहे ना हातात, करा लाईव्ह चालू. रात्री 12 वाजता लाईव्ह चालू केलं काका. 12 वाजता आणि त्याचे वाघ मागायचे. आणि 5व्या मिनिटाला नवी एसटी लावली. त्याच्यावर त्यांच्याकडे तरुण मुली होत्या, 2-4 विद्यार्थिनी होत्या. सगळ्यांची सोय झाली. किती प्रवासी होते ताई. 41 प्रवासी होते काका. 4 तास बस लावलेली नव्हती. बस घेतली बरोबर काढायला लावली आणि घेऊन गेल्या. आणि त्यांनी जसं लाईव्ह चालू केलं मी लगेच शेअर केलं बरं का. शेअर करा शेअर. मी शेअर केलं. माझ्या 3-3.5 लाख फॉलोअरच्या प्लॅटफॉर्मवर आणलं. आणि ते किती चाललं काही लाख झालं का. लाख लोकांपर्यंत तो प्रश्न आम्ही पोहोचवला. आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना, एसटीच्या त्या 28 संघटनांच्या नेत्यांना, त्या परिवहन मंत्र्याला, सगळ्यांना इतके दूषण दिले आम्ही. आणि प्रश्न सोडवला ताई. म्हणजे एक महिला एकट्याच एकट्या बरं का, काय करू. पुरुषासारखे पुरुष आपण लय गप्पा हाणतो, न लाजता काम नाही करू शकत, रस्त्यावर नाही उतरू शकत. ताई बिंदास जातात. आता भेटल्या त्यावेळेला रडत होत्या, सारख्या रडायच्या. मग एक दिवशी चिडलो, म्हणजे रडका कार्यक्रम असेल ते यायचंच नाही म्हणतात आपल्याकडे. काय नाही, माफी मागून परत त्यांनी दोस्ती करून घेतली. म्हणजे सांगत तसं सांगायचं आहे. आणि आज बघा, आज त्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष म्हणून त्या डायसला आहे. बाकी जिल्हाध्यक्ष खाली आहे आणि त्या पुरुष आहे, पुरुष आणि ते खाली आहे. का तर ते काम नाही करत. पद घेतात ना सगळे आपल्याकडून. लेटर हे काय कोणता कार्ड, ओळखीचं कार्ड पण व्हिजिटिंग कार्ड. अरे म्हटलं या पक्षात लेटर आहे, व्हिजिटिंग कार्ड काय नाही रे दादा. तुझ्या कामाची ओळख हीच तुझी आयडेंटिटी. काम नाही करणार तुझी ओळख नाही होणार. आमच्याकडे तसं काहीच नाही. जगमीचं आयडेंटिटी कार्ड आहे का जगमी. हो कोणसा व्हिजिटिंग कार्ड. आपका भी मेरा भी नहीं. जो काम करेगा उसको विजिटिंग कार्ड की क्या जरूरत है. तुम्हाला काम ही तुम्हाला विजिटिंग कार्ड आहे, तुम्हाला काम ही तुम्हाला लेटर आहे. असा ते लेटर याचा किस्सा घडला काल. आमचे बालाजी आबादार आमदारबाई आलेल्या तान फान करीत बसलेल्या. आबांच्या डोक्यात 3 होते प्रश्न. जनसुरक्षा कायद्याला तू सपोर्ट का केला, शेतकऱ्यांच्या विषयी तू काय करून राहिली, तिसरा पण आला त्या डीवायएसपीने लाच घातली उपोषणकर्त्याच्या पाठवण्यात. तू काय केलं विचारायचं होतं आबाला. तर तो PSI काय म्हणला, अजिबात पुढे जायचं नाही, मॅडम बिझी आहे. म्हणे त्याला विचार आबा बालाजी आबादारांना भेटायचं सांग म्हणजे तिथं जाऊन सांगितलं गेले. आणि काका तुमच्या व्याख्येत बसणारं सगळं संभाषण आहे बरं का आबांचं. कुठेही आवाज वाढवलेला नाही. आणि मी लगेच शेअर केलं. परत येतो शेअर करा. शेअर केला आणि पुन्हा आपल्या 3-3.5 लाखाच्या प्लॅटफॉर्मवर आणलं. ना आता आबा किती लोकांनी पाहिली तुमची पोस्ट. 2.25 लाख लोकांनी पाहिली. काम करा, तर लोकांपर्यंत पोहोचाल, नाही तर पोहोचणार नाही. आता तलवारींनी लढावं लागत नाही. तोफा, बंदुका, बोफोर्स, भानगडीत लफडे काही सगळं करून राहिले. काही वापरायचं येत नाही. ते उगाच विकायचं म्हणून एक दुसऱ्यावर आता अटॅक करून राहिले आणि बनवून राहिले, विकून राहिले. पण खरा आता बॉम्ब कोणता आहे तुमच्या हातात. सोशल मीडिया. चांगलं लिहायला शिका आणि चांगलं मांडायला शिका. जिथं जे पटकन टिपायचंय ते टिपा, जगासमोर ते सादर करा, प्रश्न सुटतात. आता आम्ही काय
म्हणून घेतो बघा घाबरलेले. कारण आहे ना, यांना कंट्रोलमध्ये आणायचंय ना आपल्याला. तर काही घाबरलेलं बिबरलेलं नाहीये, पण झटका बसलेला आहे, हिसका बसलेला आहे. आम्हाला सध्या आमच्या आईबापाची, आमच्या बायको पोरांची जरा धाक आहे आम्हाला. त्याच्यामुळे आता आम्ही घाबरलेलं असं दाखवून राहिलो. 3-4 जण नाही आले बरं का ते 9 मधले, ते अजून दबलेले. पण त्यांच्या डोक्यावर मी जर हात फिरवला ना तर उद्याच लगेच ते मैदानात राहते. पण मी म्हणतो नाही, तू बायको आहे ना बाई, तुझा नवरा आहे तर घेऊन जाय. 4 दिवसांनी तो माझ्याकडे येणार आहे. कारण मी त्याला बोलवलं त्यांनी. मी तर कोणाला बोलवलंय का सांगा बरं? एकाला तरी बोलवलंय का सांगा? मी या माझ्याकडं. म्हणून आहे ना, ज्या वेळेला अटक झाली ना, तर अटक झालेल्यांच्या आई वडिलांना म्हणताच येईना, अरे भावे तुझ्या ते पोरं नादी लागले आणि ते मध्ये गेले. मग तेच परत काय म्हणायचे माहिती का, यांचे पोरं स्वतःहूनच या भाऊकडे गेलेले होते आणि यांनी नालायकी केली. मै बी भावे तू बी भावे. आमचा प्रसाद भोटेकर आहे ना, सुटल्यावर शहाणपणा सांगतो मला, भावे सर तुम्ही ये, आम्ही काय ते भावे बनावा म्हणे, काय पुढे म्हणे. एकाच दिवशी किती ठिकाणी अटॅक केला होता माहिती का? हे 3-3 भावे बनायचे, 3-3 ठिकाणी एकाच वेळेला अटॅक करून टाकायचे. एका बँकेमध्ये यांचा कार्यक्रम तुमला 2 तास झाले, 2.5 तास झाले, यांना कोणीच विचारी ना. मग दुसरी फोर्स गेली तिथं होते, राजा भाऊची टीम गेली. मग 2 टीमा एकत्र झाल्या, मग त्या बँकेला हरवले. आणि मग तो तुरुंगातून आल्यावर म्हणतो प्रसाद मला भावे भावे होत आहे, भावे भावे होत आहे. आणि तुमचं चुकलं म्हणे, तुम्ही कशाला आम्हाला भावे बनवायच्या भानगडीत पडले, हे चुकीचं आहे म्हणे. तुम्ही जर तेव्हाच आकडला असता आम्हाला तर आम्ही काहीच केलं नसतं म्हणे. म्हटलं बरं हो, चुकलं, झक मारली तो पक्ष काढला. तर आमच्यावर आहे ना बाबांनो, वेळ आणू नका. तुम्हाला सांगतो सगळीकडे हाहाकार माजलेला आहे. विश्वासाची पूर्णपणे ना ऐशी तैशी झालेली आहे. भावेकडे एकच चलनी नाणं आहे, काय? फक्त सत्य 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 आणि विश्वास. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच नाही. आपलं काय काय नाव आहे? 0 बजेट पॉलिटिक्स, 0 बजेट इलेक्शन्स. ताई तुम्ही म्हणाल्या पैसे आपल्याला जेवढे प्रॉपर लागतात तेवढे आणायला पाहिजे, पण ते येतात बरं का ताई. आपण त्यासाठी वेगळं काहीच करत नाही. आता 3 गोष्टी सांगेल तुम्हाला, त्याच्यावर आमचे महेंद्र पांढरकर आलेले आहेत का? महेंद्र पांढरकर, विठोबा दिवटे, विठोबा दिवटे, वंदे मातरम. आणि महेंद्र पांढरकर सर कुठे हा, या दोघांनी ना लेख लिहिला. त्याच्यामध्ये महेंद्र पांढरकरांनी आणि यांनी दोघांनी उल्लेख केला. ताई आम्ही बाहेर आलो, बाहेर येण्याचा कार्यक्रम चालू होता, तेवढ्यात आम्हाला एका मोटरसायकलची खूप कमी पडत होती. आम्हाला एक मोटरसायकल पाहिजे होती. दीक्षित काका, तो अनुभव तुम्ही घेतलेला आहे का नाही? तुम्ही सिंगल आहे. दीक्षित काकांना एक मोटरसायकल पाहिजे, सगळ्या सहकार्यांनी मिळून घेऊन दिली त्यांना. ती कोणची ओला आहे का काका? ओला मिळाली काकांना. मग ते आपल्या डोसक्यात होतं, पण म्हटलं काकांना नवीन दिली. त्यांच्या लोकांनी आपण जुनी मागू म्हटलं, कोणाची दाढी पडलेली. त्याच्यात जग्या काय म्हणाला, ओ जुना उना कुछ नहीं लेने का, बोले वो BS6 लेने का. मतलब BS6 कब से आए? तो बोले 5 साल की वय आहे. मग आम्ही पोस्ट लिहिली, 5 वर्षापर्यंतचीच जुनी गाडी पाहिजे आम्हाला. किती? 5 वर्षाची. सांगा बरं किती मिळाले असतील आपल्याला मोटरसायकली? 30 मोटरसायकल मिळाल्या. 30 एकच घेतली. सगळ्यांना सांगितलं आम्ही तुमच्या एरियात आलो तर त्याच मोटरसायकलवर तुम्ही काम करा आपल्या पार्टीचे. झालं, संपलं विषय. आणि एकच मोटरसायकल घेतली. पण ती अजून आलेली नाहीये, ती येईल 1-2-4 दिवसात येईल. आम्हाला जामीन पाहिजे होता काका. 2.5 मिलियन लोकांनी रिस्पॉन्स दिला ताई. 259 लोकांनी आमच्याकडे नावं नोंदवलेले आहेत, पण त्यांच्याकडे परिपूर्ण कागद आहेत. दिलीप बाहेर आहेत का? दिलीप आहेत. आणि आज 2.8 मिलियन अजून त्याच्यावर विचारतात त्याचे लोक, जामीनचं काम झालं. हे दिलीप आहे, या माणसाला मी सहज म्हटलं तुमचा नंबर टाकू का? ते पहिल्यांदा सपापले. आणि आमचे सुनील भाऊ काय म्हणे, कुठे सुनील भाऊ कोरेकर, ते काय म्हणे माहिती का? काही नाही म्हणे, 10-20 फोन येतील तेवढे उचला आणि एखादा जामीनदार जर दिसला म्हणजे तर त्याचे सगळे ते कागदपत्र विचारा. हे म्हणले बरं ठीक आहे. आणि नुसती पोट टाकली ताई, तिथं आम्ही चहा पित होतो तोपर्यंत या माणसाला 20 फोन आले. हो म्हणे, सारखं थरथर करू राहिले म्हणे, ते काय करू म्हणे. म्हटलं काही नाही, तुम्ही आता त्यांची नावं नंबर लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता घरी जा म्हटलं, तुमचा टेबल आहे. ते उद्योजक माणूस आहे बरं का काका. उद्योजक असून आता उद्योजक आहे ना, राजकारणाच्या उद्योगात पडत नाही.
यांचं काय डोकं फिरलं काय टाळकं फिरलं काय ते हमारे पे दिल आला इसका. तो म्हटलं की आयला जीवनाच्या संध्याकाळी या माणसाला आपल्यावर प्रेम आलेले म्हणलं आता द्या कामाला लावू. मग दिलं कामाला लावू. रात्री 2 वाजता भाऊ झोपले. 2 वाजता झोपले. 2 वाजता काका शेवटी स्विच ऑफ केला त्यांनी. आणि हे मोठी यादी. आणि 3 दिवसांनी त्यांनी मग सोमाच्या ताब्यात दिलेली ती यादी. सोमाला नालायकाला सांगितलं सगळ्यांचे आभार मान रे. त्याला अजून आभार मानता आलेले 259 लोकांकडे पोहोचायचे होतं त्यांनी 10 बारा फोन केले ताई. पण बाकीच्या सगळ्यांना ना शॉर्टकटनी काय केलं ते काय बनवलं होतं ते आणि ते धडाधड त्यांना दिलं ना फक्त SMS टाकून आम्ही तुमचे आभारी पाया पडून आभार संपलं. आणि आमचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला या म्हणलं लय भारी हो सगळं कार्यक्रम. कारण हे जे जसे आहेत ना ताई तसे आम्ही स्वीकारलेले. जसं वापरता येईल यांना तसं वापरून घेतो जो तो आम्हाला सांगतो. तर आहेर काकांसारख्या माणसांनी सुद्धा या पद्धतीने मदत केली. तर आज आम्ही जे काही उभे आहे ना आमच्या पक्षाचा एक माणूस खेड्यातला माणूस शहरातला माणूस इतकी मदत करतोय. त्याचे कला गुण कौशल्य तो सगळे वापरतोय. आम्ही त्याला मुक्त हस्ते ते वापरू देतोय आणि कार्यक्रम पुढे चाललेला आहे. हे असं सर्वांग सुंदर चित्र आम्ही अनुभवतो आहोत. तुम्हाला सांगतो काका माझं वजन 58 किलो आहे. कमी होत नाही जास्त होत नाही अजिबात नाही. 56 वर्षाचा झालो मी आता मध्ये 21 तारखेला. आता 57 चालू आहे मला. पण आपल्याला साखर नाही प्रेशर नाही काहीच नाही. सगळेजण हॅपी हार्मोन्स आपल्याला मस्तपैकी डोनेट करत राहतात. दिवसभर काही काही चांगल्या चांगल्या गोष्टी होत राहतात. आता माझी इथे एंट्री झाली नुसती काय गराडा पडलेला बाबा 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 काय प्रेम देतात. आणि काका त्याच्याने एकदम ताजा तवाना राहतो. काल रात्री 2ला झोपलोय. खरं सांगतो आमची लय भानगडी झाल्या बरं का ताई. इतके भांडलो आम्ही ना काय सांगायचं. इथं बसलेले सगळे ते कुस्त्या खेळल्या आणि का आणि ताई तुम्हाला मी फोन केला आणि तुम्ही यायचं नाही असं मी कळवून टाकलं असं यांना सांगितलं नाही. गेलं पाटील सगळे आपले सगळे म्हणे इज्जतीचा कबाडा होणार आता तुमची वाट लागणार सगळी. आणि मी गप्प बसून घेतलं दुपारी 2 वाजेपासून. आणि मग पहाटे आपल्या रात्री 10ला तुषार निकम सरांनी टाका स्विच ऑफ करून पोहोचतो. मग मी तुम्हाला 11:56 मी हे टाकलेलं आहे की उद्या या बुवा. तुम्ही येस म्हटल्या मला 2दा बस मी पण कोणाला कळू दिलं. माझ्या आजूबाजूला दिसत होते कारण मी खोटा कार्यक्रम करत होतो ना सगळा. हा आणि यांच्या लक्षात आलं पण हे पण दाखवत होते तू पण चालू दे आम्ही पण चालू दे. आणि मग ते सगळा कार्यक्रम फुटला आणि सकाळी 6ला फुटला. तुषार निकम सर मला म्हणाले तुम्ही आम्हाला बसवलं. कार्यक्रम कॅन्सल झालेला नव्हता. आणि बालाजी अवधारतो म्हणे त्यांच्या कानावर घातलं. ते म्हणे हा काय कॅन्सल करून टाका काही प्रॉब्लेम नाही त्याचा काही परिणाम नाही झाला म्हणे. म्हटलं काय करावं राव. आणि मग शेवटी त्यांना सकाळी मी सांगितलं सर नका हो नका लोक आपल्याला काय समजतं. आणि आपलं स्वतःच काय आम्ही कसे अतिशहाणे माहिती का. सगळे येडे आणि निर्भयचे सगळे शहाणे. तुम्ही सगळे करप्टे आणि आम्ही दुनियाभरचे प्रामाणिक. आणि जेव्हा कुस्त्या चालतात ना आपल्या आतल्यात तेव्हा मी म्हणतो यार ते तुम्ही शिवसेनावाले दिसून राहिले. अरे तुम्ही मनसेवाले दिसून राहिले. अरे तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवाले दिसून राहिलेले. अरे चुकीचं चाललेलं रे हे सगळे लफडे येते. पण कोणी ऐकायलाच तयार नाही काका. मी ते तुमचं हिंसा आहे आपण समजून सांगितले पण कशाचं कोणी ऐकायच्या मनस्थितीच नाही. जो तो मांड्या ठोकून राहिला जो तो दंड ठोकून राहिला हरलो काही. पण शेवटी अस्त्र काढलं आपलं महात्मा गांधी जिंदाबाद. बोललोच नाही कोणाशी. सगळ्यांना जाहीर करून टाकलं. ताईंना करून टाकलेलं. ताईंनी सांगितलं ओके ओके काही फाईट आपलं पक्षामध्ये असं होतच असतं मी समजून घेते मी दुसरी काम करते असं त्या म्हणा दिले चाट मारून गेले सगळे कोमामध्ये. आणि किती वाजेपर्यंत ताणले माहिती का तुमच्या 11:56 पर्यंत ताणले सगळे. नितीन सर नितीन रेवणे सर या टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत. काय सांगत होतो रात्री 11:56 रात्री. हा 11:56 खेळ थांबवायचं ठरलं. प्रसाद घोटेकर मला समजावतोय सर हे असं करणं चांगलं नाहीये. 2-3 माणसांच्या वादविवादानंतर तुम्ही डायरेक्ट पक्ष आम्ही काल भले खोटा खोटा मी पक्षाचं हे पण करून टाकलं काय म्हणतात त्या पक्षाचा अशा गुंडाळा हा डिझॉल्व्ह करून टाकलं म्हणलं.
मग ते पण समजायच्या सुरुवात होते. प्रसाद मोठेकर काल हरिभक्तपरायण श्री श्री 1008 झालेले होते. मी पण ऐकत होतो. त्यांचा एक माणूस होता अजून आलेला, काय नाव त्याचं, संध्या सँडे आला का रे, संदीप पाटील. तो अशा मोठ्या मोठ्या बाता मारत होता शिवसेनेच्या काय म्हणजे ते त्यांचं ते पारंपरिक भ्रष्ट बाजारू राजकारणातले ते साची सगळे सांगत राहतो तुम्हाला. आणि मी नुसतं माणसं दिसले का फटकत राहतो. चुकतंय ना लोकांचं, लोकांचे डोळे उघडत नाही, लोक जागरूक होत नाही आणि वर्ण आम्हाला शिव्या पडतात. वर्ण तुमच्याच सगळे गुंते तुम्ही करून ठेवलेले असतात. काही काही लोक केसांचे गुंते घेऊन येतात. केसांचा गुंता सोडवणारा कोणीतरी बाप जातात. आज कोणीतरी खानदानी पैदा तरी झाले का कोणी की तो केसाचा गुंता सोडवतो. लोक केसाचे गुंते आणतात आता, ते सोडून म्हणतात. कसे सुटतील लोक, सुतळीचा सुटल का त्याचा सुटल, दोऱ्याचा सुटल, केसाचा गुंता कधी सुटेल का. गुंते तुम्ही करायचे, सोडवायचे आम्ही. बरं सोडवलं ना तुम्ही आमच्या सोबत राहणार, मग कसं काय करायचं. तर बाबांनो तुम्ही काम करा. हा या काकाचं तम्मेवार काकाचं सांगायचं होतं मला तुम्हाला की तुम्ही या वयाचे झाले कशाला जगता म्हणलं, पटकन जायला पाहिजे ना दादा, काय गर्दी करून राहिले. ते कोणती तरी मराठी म्हणून वापरली, खायला काळण धरणीला भार म्हणलं. ते केवळ एकदम असं विचित्र वाटतं. पर्यंत आलो मी, आल्यावर काय माझ्यापेक्षा ज्युनियर माणूस मला तोडून राहिला. तर मी असंच करतोय सध्या काका, हिंसा करतोय, हिंसा जनतेला नोचतोय. तुमचं चुकतंय, बदल करेल काका, मला अजून एज्युकेट करा. तर हा काका म्हणतात तू इथून बोलतोय, इथून बोलत नाही. त्याच्याने मी मग इथून बोलायचं, इथून नाही बोलायचं. हा मी इथून नाही बोलत त्या बाबतीत, ते इथूनच बोलतो. पण ते धरलं काय जातं माहिती का, आता परवा यांना झापलं ना तर यांनी लय भांडवल करून टाकलं त्या रात्रीच्या कुस्त्यांमध्ये. लय खतरनाक भांडवल केलं यांनी. तर हे याच्यातनं समजून घ्या. तुमच्या सगळ्यांकडून तुम्ही सगळे आमच्याकडनं काय अपेक्षा करता की आम्ही सरळ वागलं पाहिजे, बरोबर. कुस्त्या खेळल्या पाहिजे का आम्ही, अरे आपसात कुस्त्या खेळल्या पाहिजे का आम्ही. आणि तुम्हाला समजल्यावर काय होईल, पुरा कार्यक्रम लागून जाईल ना. हे शिक्षण असं होऊन जाईल. आमच्यावर कंट्रोल ठेवा. आम्ही मध्ये मध्ये माजतो, आमचा माज कमी करा. हे तुमच्या हातात आहे सगळं. आमच्यावर आहे ना काही लोक खूप सूक्ष्म निरीक्षण करतात बरं आमचं. तर या दोघांनी जे लिहिलंय ना काका ते तुम्हाला पाठवून देतो रात्री. थोडस प्रेम जरा जास्त कराल तुम्ही माझ्यावर. लय भारी लिहिलंय दोघांनी पण. आणि तुम्हाला दोघांना सॅल्यूट आहे बरं का. एक आमचे ते विठोबा दिवटे पाटील जे आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामाला आहे आणि शेतकरी माणूस. आणि आमचे लय भारी काम आपले पांगारकर सर, हे कोण आहे मॅडम माहिती का. मला एक काका व्यसन आहे, नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आहेत ना त्यांना भेटायचं आणि शोधायचं. ते पण चांगल्या भावनेतनं नाही बरं का, तो भ्रष्टाचारी का शोधायचा. आणि नवोदय विद्यालयाचा भ्रष्टाचारी सापडला नाही ताई मला अजून. ही कन्सेप्ट माहिती ना तुम्हाला नवोदय विद्यालयाची. केंद्र सरकार आहे ना एका जिल्ह्याला एक नवोदय विद्यालय देतं. त्याची 5वी मध्ये परीक्षा असते, 5वीच्या विद्यार्थ्याला परीक्षा असते. त्या परीक्षेत तो पास जर झाला तर फक्त 80 पोरांचं ऍडमिशन होतं, फक्त 80 अख्ख्या जिल्ह्यातून. त्या 80 मधले आमचे महेंद्र पांढरकर लय जीव लावतो माणूस आम्हाला. आणि मस्त पैकी काल स्वतःहून फोन आला म्हणे सांगावं आता सध्या आपले मेंबर किती, अंक किती, डंक किती. ढाण त्या 4-5 मुद्दे घेतले आणि एकदम मस्त लेख लिहिला. मग ते तुमच्या सुंदर गोड फोटोस एक दिला पिन करून. मोकार रिस्पॉन्स, खतरनाक रिस्पॉन्स. काही तुम्ही येताय म्हणल्यावर ना. माझे एक मित्र आहे नितीन शुक्ल सर आलेत का, त्यांनी रिपोर्ट दिला मला. म्हणे अरे तुमची त्या पोस्ट चालू आहे ना नाशिककर लोक खूप खुश आहे म्हणे. लोकांना खूप आशा निर्माण झाली, खूप चांगल्या वळणावर आहे तुम्ही खूप छान काम करताय. आता बॅलन्स जाऊ देऊ नका म्हणे तुमचा, बरं का. तुम्हाला सांगून राहिलो मी सगळ्यांना बॅलन्स घालू नका. आणि माझा स्वभाव असाच आहे ना, कशाला बदलायची गरज आहे त्याला. मी आहे तर असाच आहे ना, प्लीज तसा स्वीकारा. आणि हे भावेंचं काय चुकलं मध्ये डॉक्टर DL कराड काय म्हणाले माहिती का, सुरुवातच काही चुकलं नाही त्याचं, तो तसा आहे तसा आम्हाला मान्य आहे. आणि माझ्या पोरांनी तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आम्हाला तसं स्वीकारलं मला. तरी पिस काढत राहतात, टोचत राहतात. आम्हाला टोचायचा अधिकार कोणाला माहिती का, जे लोक रस्त्यावर उतरून काम करतात. काकांचं काय ऐकतो आम्ही, मिलिंद वाघ सरांचं काय ऐकतोय आम्ही. यांनी आम्हाला जिंदाबाद मुर्दाबाद करायला शिकवलं. दीक्षित काका आणि काकी 30 वर्ष बाबा आमटेंकडे
प्रचंड सेवा केलेली माणसं आहेत, सेवाव्रती माणसं आहेत. आणि डॉक्टरीचा कुठलाही त्यांचा अभ्यास नसताना तिथे डॉक्टर प्रकाश आमटेंच्याकडे पूर्ण डॉक्टरी माहिती दोघांना, पूर्ण डॉक्टरी, पूर्ण गायनोकॉलॉजी, पूर्ण माहिती दोघांना. तर असे सगळे स्वतःला गाडून घेतलेले लोक आहेत ना, त्यांनी आमचे कान पिळायचे, उपटून फेकून द्या, आमचं काही म्हणणं नाही, आमची तयारीच आहे त्याला. तुमच्यातले जेव्हा जेव्हा कोणी कोणी उठतील आणि बोलतील ना, तर त्यावेळेला प्लीज, आपल्या घरात गोदरेजचं कपाट आहे, त्याला एक आरसा आहे, त्याच्यामध्ये प्लीज बघा स्वतःला आणि मग बोला रे. पण बोला, बोलणं जरुरी आहे. तुम्ही बोलत नाही, तुम्ही भूमिका घेत नाही. आम्ही बोलायला लागलो, आम्ही भूमिका घेतली, आम्ही वाईटपणा घेतो, आम्ही दुश्मन्या स्वीकारतो, लोकांच्या शिव्या खातो. अहो लोक ज्या वेळेला आम्ही चालतो ना, काही लोक असं करता, काय सांगायचं का बरं? तो फक्त भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे म्हणून. तर मग त्यावेळेला तुमच्या साथीची गरज असते ना आम्हाला. अरे तो चांगलं करतोय असं म्हणाला म्हणजे आमच्यामध्ये 12 हत्तीचं बळी येईल. आणि हा दुसरा वर्धापन आहे म्हणजे हा 222वा होईल का नाही? तर हा पण त्या 2,500 एक होईल. अरे 2,500 एक होईल का विसर्जित करणारा? पक्का. आता अंगात आलंय म्हणून म्हणताय धात्रकांना बोलावं तर येतच नाही. हे धात्र नुसते बाजार भाव काढीत राहता, येत नाही. आणि त्यांना जिल्हाध्यक्ष करून आता किती दिवस झाले, एक शेतकरी वाढवला नाही भाऊ. कसं करायचं सर? आता तुम्हाला तर माहिती आहे, जामीनदाराच्या वेळेला तुम्हाला किती त्रास झाला सांगा बरं. माणसं धरून धरून मारुती मंदिरात ठेवावं लागायची, आहे का नाही? आपल्या घरच्या माणसांनी ना जरा जबाबदाऱ्या घ्या रे. प्रतीक, पैसा जरूर कमाना है, थोड़ा देश के लिए. देश ने तेरे को बहुत अच्छी तरह से जिंदगी जीने का मौका दिया है. या देशाचं काही फेडावं लागेल की नाही? समाधान, गाडी मोकार वाढून ठेवली, हा कर कर देशासाठी कर. नुसती ती गाडी चालू करतो, नानादान मीटर चालू करतो, मोकार पैसे कमवतो. पैसे कमवायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. पण एक कोपरा आठवड्यातला 1 तास कमीत कमी आमच्याबरोबर रस्त्यावर उतरा, त्याच्याशिवाय नाही उत्तर निघणार आहे. एकटा भावे तडपडून मरून जाईल, एकटा जगबीर तडपडून मरून जाईल. जगबीरचा तर प्रेम कापून फोडून दिलेला आहे. माझा कापायला लागले होते, थांबवलं. याच पोरांनी वाचवलं मला, पद्माकर इंगळेंनी मला वाचवलं. मला मी आपले सचिन पाचोडकर सर आणि सचिन मालेगावकर सरांनी वाचवलं. ताई माझ्या पाठीतलं पाणी बिनी काढून टाकलेलं होतं, मला ते विषंट करून टाकणार होते, मेंदू कापून टाकणार होते काका माझा. आणि त्याच्यावर काय सुंदर लिहिलं, या चळवळीने मला वाचवलं, नाही तर फाडून फेकून देणार होते मला. शेवटी काही नाही, 6,500 रुपयात मी त्या याला गेलो, मुंबईचं कोणतं ते हिंदूच्या हॉस्पिटलला गेलो. तिथले एक संखे नावाचे डॉक्टर होते. ते म्हणे यार कुणी रे फाडलं एवढं, हे सगळं काय केलं रे? म्हटलं या अपोलो सॉपर हॉस्पिटल, नाव ऐकलं तर ते गार पडून गेले डायरेक्ट. आणि मग तिथून पुढे मी 1.5 वर्षामध्ये सगळी ट्रीटमेंट घेऊन डॉक्टर आमचे देशले सर, त्या देशले सरांमुळे मी जिवंत आहे आता. नाही तर आमचा दोघांचाही कार्यक्रम लागला होता. आणि आमचा कार्यक्रम लागला म्हणून पण आम्ही काम करतोय बरं का. ढगात जाऊन आलेलो आहे आम्ही, पाहून आलेलो आहे सगळं. हे सगळे ढगावालेच आहे, सगळे ढगावाले लाईन मध्ये बसलेले. तर जे जे ढगात जाऊन आले ना त्यांनी सगळ्यांनी कामं करा आणि मरून जा, काही प्रॉब्लेम नाही. आपण काही समृद्ध जीवनाचे मार्ग वगैरे सांगणारे हरिभक्तपरायण नाही. आम्ही समृद्ध मृत्यूकडे चला सांगतोय, फाशीच्या फंद्याकडे चला. हे तुम्हाला धरतीला टाकतील, कोणतीच ते जेलमध्ये. माझे पोरं जेलमध्ये जाऊन आलेले आहेत ना, 9 जणांपैकी. मला नितीन सर तुमची लई चिंता लागली तुम्हाला. ताईला मी आता काय म्हणलो, आमचा एक माणूस आहो आमच्या त्या क्षितिजावरनच गायब झाला. म्हणलं होतं ताई तुम्हाला, हेच येत ते हा माणूस येतो, हा चमकत नाही. 4 दिवसापूर्वी त्यांचा फोन आला, सर मी नगरवरून येतोय. म्हटलं उतरा माझ्या घरासमोरून, या माझ्याकडे. ठीक आहे येतो. काही तर आले, सकाळी फोन आला. म्हटलं का कधी आले रात्री? अहो सर इतका भिजून गेलो म्हणजे मी, आणि ते अजूनही भिजूनच गेलेले, अजूनही भिजूनच गेलो. परत चूक तुमची लावली, चॅप्टर केस लावली. अरे बापरे. बरं आपण बघू आता त्याच्यावर. सेम 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 परत चॅप्टर लावली त्यांच्यावर. बघितलं का आता मी झापायच्या मूड मध्ये होतो, त्यांनी लगेच चॅप्टर केस माझ्या तोंडावर फेकून दिली. मी लगेच जाऊ, हा असा सगळा कार्यक्रम आहे. आणि तुम्ही घाबरू नका रे यार, आमच्यावर फक्त पोलीस केसेस झाल्या तर इतके लांब पडून गेले ना सगळे काही.
काय सांगू आता माया प्रेम कोण करतं माहिती का? ज्यांना आम्ही जेलमध्ये गेलो नाही असं ज्यांना माहिती आहे तेवढं जवळ येतात. ज्यांना मकडलेलं आम्ही वाऱ्या करून राहिले की कोर्टात दिसतात लोक खूप घाबरतायत, भयानक घाबरतात. तुमचं घाबरणं नॅचरल आहे, त्याच्याबद्दल वाद नाही दादांनो. अरे पण तुम्ही डेअरिंग केल्याशिवाय होईल का? हे बघा, 1 2 नुसतेच हार घालायचे का? नुसता जय जयकार करायचा का? नुसत्या जयंत्या करायच्या का? बेतट पुतळे पथा पथावर ही थोरांची विटंबना, कळवळ त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका. आम्ही तेवढं स्वीकारलंय, कृतीत जगायला पाहतोय. तर तुम्ही पण थोडं थोडं कृतीत जगा ना. शिवाजी महाराजांनी 25 मावळ्यांसहित सुरुवात केली होती ना, त्यांना पण त्यावेळेला नावं ठेवत होते ना. समाज असाच आहे डेंजर, नुसतेच नावं ठेवतो असं नका करूया. जीव पण लावा, आमच्या सोबत या, थोडस चाला. काम निघालं, बायकोनी बोलवलं लगेच निघून जा, काय म्हणणं नाही आमचं. आम्ही काय आमच्या कामराला बांधून ठेवलं तुम्हाला? अजिबात नाही. येणार ना मग थोडं थोडं येणार का? जरूर येणार का? फक्त नाशिक शहरातले किती हातवर करा नुसते नाशिक शहरातले. अरे वा, लय भारी लोक आलेले, 1 नंबर. मग सिग्नलवर आम्हाला 1 तास देणार का आठवड्यातनं? अरे देणार का? एक साथ आवाज मारा ना. थँक्यू व्हेरी मच. तुमच्याच मुळे. पुण्यावर नाही येणार सर, आम्हाला हात मारा फक्त. थँक्यू थँक्यू थँक्यू. सगळं तुमच्यामुळे, जे चाललंय तुमच्यामुळे, सगळ्या तुमच्या जनता जनार्दनाच्या प्रचंड प्रेम आणि पाठिंब्यावरच आणि माझ्या प्रत्येक छोट्यात छोटा आणि मोठ्यात मोठा निर्भय सैनिक रोज काम करतोय म्हणून हे सगळं विश्व उभं राहिलं. आणि दुसरा वर्धापन दिन, प्रचंड कुस्तीचा रात्री सामना केलेले आम्ही लोक त्या कुस्त्या थंड होऊन परत तुमच्या समोर हजर झालोय आणि काम करतोय. काम करत राहू. काम करेंगे जग में अपना कुछ नाम करेंगे, कभी नहीं आराम करेंगे. काम करेंगे, शाम करेंगे, कभी नहीं आराम करेंगे. काम करेंगे, 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 कभी नहीं आराम करेंगे, कभी नहीं आराम करेंगे. वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत, तर डोंबऱ्याच्या खेळासारखे कसे अस्ताव्यस्त उभे राहू नका. व्यवस्थित दिसाल.